नमस्कार. आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24. पाहुयात महत्त्वाची बातमी. पुण्याच्या धनकवडी बालाजीनगर परिसरात आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास भर रस्त्यात एका तरुणाची गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अक्षय म्हास्के असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज सकाळी जेव्हा बालाजीनगर परिसरात नागरिकांची वर्दळ सुरू झाली होती त्याचवेळी 2 ते 3 अज्ञात हल्लेखोरांनी अक्षय म्हास्केला गाठले. हल्लेखोरांनी आधी अगदी जवळून अक्षयवर 2 ते 3 राऊंड गोळ्या झाडल्या. गोळी लागून अक्षय खाली कोसळताच हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयता आणि सत्तूरसारख्या धारदार शस्त्रांनी सपासप वार केले आणि तेथून पळ काढला. भर रस्त्यात घडलेल्या या थरारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. या हत्येचा थेट संबंध पुण्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या प्रसिद्ध वनराज आंदेकर हत्याकांडाशी जोडला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत अक्षय म्हास्केचा भाऊ आकाश म्हास्के हा सध्या वनराज आंदेकर यांच्या हत्याप्रकरणी तुरुंगात आहे. वनराज आंदेकर यांची हत्या देखील अगदी याच पद्धतीनं म्हणजेच आधी गोळ्या झाडून आणि नंतर धारदार शस्त्रांनी वार करून करण्यात आली होती. त्यामुळे हा प्रकार आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी केलेला रिव्हेंज अटॅक असल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हे शाखेची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहेत. हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या पूर्ववैमनस्यातून झालेल्या हत्येमुळे पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.